122 टीएमसीचे असणारे उजनी धरण गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वधारून प्लसमध्ये आले आहे। सोमवारी दिवसभरात उजनी धरण तब्बल 60% वधारले गेले। काल सकाळी वजा 60% असणारे उजनी धरण आता प्लसमध्ये येऊन पोहोचले आहे। त्यामुळे उजनी धरणाचा साठा जवळपास 64 टीएमसी इतका प्लसमध्ये झालेला दिसून येतोय। अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार चालू असून दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे। भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे हिळी बंधारा हाऊस फुल झाला आहे। बोरगाव, घोसळगाव, बादोळे गावातील ओढ्याची पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओढे वाहू लागले आहेत। रात्रभर झालेल्या पावसाने दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्ग पोलीस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी हाताने ढकलत पडलेली दरड बाजूला केली आहे। तसेच आता वाहतूक सुरळीत झाली आहे। बार्शी तालुका आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बार्शी तुळजापूर रस्त्यावरील अशोका गार्डन जवळील रेल्वे ब्रिज खाली साचलेल्या पाण्यात एक बस अडकली होती, ज्यामध्ये 27 प्रवासी अडकून पडले होते। मात्र बार्शी शहर पोलिसांनी तातडीने मदत कार्य राबवत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे। नीरा खोऱ्यातून येणाऱ्या 30,000चा विसर्ग 4,000 केल्याने सकाळपासून पाणी उतरायला सुरुवात झाली आहे। पाणी उतरायला सुरुवात झाल्याने चंद्रभागी जवळील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। विक्रोळी कन्नमवार नगर 2 येथील गणेश मैदान या ठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभ्या असलेल्या 3 तरुणांच्या अंगावर कोसळले। यात तेजस नायडू वय वर्ष 25 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। यातील दोघे सुखरूप असून घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले आहेत। मात्र स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे। फार वर्षापूर्वीपासून इकडे गणेश मैदानामधले हे झाड आहे। म्हणजे गणेश मैदान जेव्हा स्थापना झाली आहे तेव्हापासूनचे हे झाड आहे। पण हे झाड मला वाटतं अशी अनेक झाडं इथे आहेत आणि धोकादायक स्थितीत आहेत। आणि हे झाड खालून मुळापासून उकडून आलेलं नाही आहे। हे झाड ग्राउंड लेवलला कट होऊन खाली पडलेलं आहे। म्हणजे ते झाड ग्राउंड लेवलला ते सडत जाऊन ते पडलेलं आहे। आणि ते सडत असताना वास्तविक गार्डन डिपार्टमेंटने तिकडे लक्ष देऊन इन्स्पेक्शन करून त्याची वेळीच त्याची बाजूला करायला पाहिजे होतं। पण गार्डन डिपार्टमेंटच्या दुर्लक्षपणामुळे हे झाड आज एका मुलाच्या डोक्यावरती कोसळून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज हे इथे 3 मुलं उभी होती आणि 3 मुलं उभी असताना अचानक ते झाड पडलं। 2 मुलं बाजूला झाली म्हणून ते सुदैवाने बचावले आणि त्या बिचाऱ्या एका मुलाच्या अंगावरती हे झाड कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि अशी कन्नमवार नगरमध्ये अशी अनेक झाडं धोकादायक स्थितीत आहेत आणि प्रशासनाला आपण वेळोवेळी याची सूचना देतो की बाबा धोकादायक स्थितीतली झाडं ट्रिमिंग करा, काढून टाका। पण प्रशासन याच्याकडे डोळाझाक करते आणि बिचाऱ्या निरपराध लोकांना याला बळी जावं लागतं। आता तरी प्रशासनाचे डोळे या घटनेमुळे उघडले पाहिजेत। 178व्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी जसा भाजप जगभरातील सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे, तसाच हा सप्ताह सर्वात जास्त भाविक असलेला सप्ताह असल्याचे विधान केले। कोणाचं निमंत्रण लागत नाही महाराज। मोठे उत्तर भाविक येतात, आमच्या भगिनी येत आहेत, आमचे सगळे बंधू येत आहेत। आमच्या तरी राजकीय सभेला गाड्या पाठवा लागतात। गाड्या पाठवा, दुपारची काय सोय आहे। सप्ताह असा आहे की हजारो लोक आपाप येतात। इतकी प्रचंड ताकद या सप्ताहामध्ये आहे। कोणा गाडी पाठवायला लागत नाही। आमच्या भगिनी लवकर आवरून भाकरी टाकून लगेच कधी डॉक्टर निघतो असं होतं। याच्यामध्ये जे विलक्षण अशा प्रकारचे जे त्याच्यामध्ये म्हणेल की जादू आहे ही तुझ्याच्या या सनातन हिंदू धर्माच्या रक्षणाकरता याचा प्रभाव पावलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुमच्या आमचं ते दायित्व। आज मी आल्यानंतर
आमचे भारतीय जनता पक्षाचे नवीन अविनाश पाटील गलांडे यांचा फार उत्साह होता. आता ते नवीन आमच्याकडे आलेले आहेत, पण त्यांचं मी मनापासून फिरत स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मला गेले काही दिवस तुमचे आमदार महोदय माननीय रमेश काका ते सातत्याने आग्रह करतायत की या कमालपूरच्या महामठांच्या शेतीवरचं काहीतरी बरं वाईट झालं पाहिजे, दूरचे पातळीचा बंधारा झाला पाहिजे. आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. साधारण 2 ते 72 कोटी रुपये खर्च आहे. आपण 2 बंधारा बांधतो त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च आहे. मला वाटतं पावसाळ्याच्या दरम्यान आमदार साहेब अविनाशराव मी आपल्या खात्याने इच्छितो त्या बंधाऱ्याचं काम निश्चितपणे वेळेत पूर्ण करू. पैशाची अडचण नाही आहे, 300 कोटी रुपये काय फार मोठी रक्कम नाही आहे, परंतु ज्या भावना त्याच्यामध्ये आपल्या गुंतलेल्या आहेत या संपूर्ण वैजापूर तालुक्यातही 7-8 गावं आणि श्रामपूर तालुक्यातही 6-7 गावं यांचं भविष्य बदलणार आहे. आणि ते बदलणार असेल तर त्याचं दायित्व सुदैवानं परमेश्वरानं ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ते माझं भाग्य आहे. आज मला आदरणीय आपले विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून त्यांचा धन्यवाद द्यायचे. आपले राज्याचे देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाईंना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. हे पुण्याचं काम, हे पाणी वळवण्याचं दुष्काळी भाग तुमच्या कोकण खोऱ्यातून नदी समुद्राला वाहून जाणार पाणी तुमच्या गोदावरी खोऱ्यात आणायचं आपल्याला. गोदावरी खोरं आपलं संपूर्ण मराठवाडा, नगर, नाशिक हे पूर्णतः दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व आता माझ्याकडे आहे. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, महाराजांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद आणि आज शनी महाराजांचे आशीर्वाद आम्ही घेतले. आज त्यांनी तुमच्या गावाचं नाव ते शनी महाराजांमुळे शनी देवगाव, त्या निश्चितपणे आशीर्वादाच्या निमित्तानं रूपानं हे काम दिलं जाईल अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो. पुन्हा एकदा गटारी मला सांगितलं की तसा पंधरा रस्ते करून द्या म्हणले. मी काही थांबत नाही तुमचं काम पुढे आम्ही तुमच्याकडे आता संपूर्ण रस्त्याच्या हिंदू महाराज काम हे पूर्ण कॉन्क्रिटीकरण करायचं मी सूचना दिलेलं आहे. रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण होईल आणि ते लोखंडी खांब जे भक्कमपणे कॉन्क्रीटमध्ये गाड्या म्हणतो एखाद्या रात्रीकडे डोला तरी त्या खांबाला अडकला पाहिजे. आता आपल्यात काही लोक असतात दिन खेळ पाहतात त्यामुळे थोडं त्याचंही मला काळजी घेतली पाहिजे ना. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून ह्या स्नान सप्ताहाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मनापासून या शनी देवगावच्या आणि सप्तकृषी मला वाटतं 7 गावातल्या लोकांनी जे सप्ताहाचे आयोजन केलं त्यांचं अभिनंदन करतो. महाराजांना नतमस्तक होऊन प्रणाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. सायन कोळीवाडा येथील 5 तरुण फिरण्यासाठी खारघर येथील डोंगर रांगात गेले होते. मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने हे तरुण डोंगरात अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. दोरीच्या सहाय्याने सर्व 5 तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन जवानांना यश आले आहे. कल्याण पश्चिम भागातील पावसाळ्यातील तयारीची पाहणी करण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दौरा केला असून त्यांनी अंबिकानगर, जरीमारी आणि अन्य 3 ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असलेल्या नाल्याची पाहणी केली आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. कल्याण पश्चिम शहरातील 3-4 जागांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीच्या जे काही नालेसफाईचं काम असेल त्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर मग आयुक्त साहेबांची भेट घेतली. उद्या पाऊस जास्त झाला, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कशा प्रकारे उपाययोजना केल्या जातील किंवा त्यांची तयारी काय आहे
आतापर्यंत नालेसफाई किती झालेली आहे या सगळ्या गोष्टींचा एक आढावा आणि त्याविषयी चर्चा आणि काही विशेष म्हणजे जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कमीत कमी सर्वसामान्य लोकांपर्यंत 2 ते 3 नंबर हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे किंवा नगरपालिकेचे असावे, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती हे त्या नंबरवर कॉल करेल आणि त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना तत्काळ तिथं मदत पोहोचेल. अशा प्रकारच्या काही सूचना आणि काही माहिती ही आज या ठिकाणी आढावाच्या माध्यमातून मी घेतली. माहिती दिली मी 4 ठिकाणची पाहणी केली. एक साधारणतः सुरुवातीला आपण कल्याण शहरात प्रवेश केला, महाराजांच्या पुतळा त्याच्या पुढे केली, त्याच्यानंतर अंबिकानगरची केली, त्याच्यानंतर कॉर्नरला झरीमरी ब्रिजच्या इथे केली. त्याच्यामुळे तिथं जी पाहणी केली सद्यस्थिती ठीक आहे, परंतु जेव्हा पाऊस जास्त प्रमाणात असेल आणि त्यावेळेची स्थिती निर्माण होईल त्यावेळेस नक्की कशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल आणि कशा प्रकारचं व्यवस्थापनाने काम केलं आहे हे खरं म्हटलं त्याच वेळेस दिसेल. आणि म्हणून त्याबाबतच्याच खऱ्या सूचना या आयुक्तांशी बोलून मी केलेल्या आहेत. काही त्यांनीही त्यांच्या खाली अधिकाऱ्यांना सूचना केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी भिवंडीतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने आज मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले असून ही मॉकड्रिल शहरातील काटेकर येथील वरादेवी तलाव या ठिकाणी पार पडली. माननीय आयुक्त साहेब यांनी गेल्या आठवड्यामध्ये आम्हाला मान्सूनपूर्व तयारीबाबत मॉकड्रिल घेण्यासाठी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक आज 27 तारखेला आमच्याकडे मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेली आहे. या मॉकड्रिलच्या अनुषंगाने आम्ही बचाव कार्य कसं करतो, मान्सूनमध्ये फ्लडमध्ये किंवा ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आम्ही बचाव कार्य करून नागरिकांची सुखरूप सुटका करतो, याबाबत आम्ही आज मॉकड्रिल आयोजित केली होती. आणि या ठिकाणी आपल्या महापालिकेतल्या सर्व एजन्सी, प्रभाग अधिकारी, आपत्कालीन कक्ष, त्याचप्रमाणे आरोग्य विभाग, वैद्यकीय आरोग्य विभाग, आमच्या महापालिकेचे HOD हे सर्वांनी, त्याचप्रमाणे तहसीलदार, प्रांत, इकडचे सर्व एजन्सीचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्यांनी याबाबत आमची मान्सूनपूर्व तयारी काय आहे व प्रत्येक एजन्सी कसं मॉकड्रिलसाठी परिस्थितीमध्ये येऊन कार्य करते याचे एक प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. उद्या दिनांक 28 मे रोजी नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली शहरातील नवा मोढा येथील काँग्रेस कार्यालय येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे मार्गदर्शन होऊन कार्यालयापासून ते मा फुले पुतळा, शिवाजीनगर, कला मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. 28 मे रोजी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जय जवान जय किसान तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सकपाळ साहेब येणार आहेत. काही अन्य मान्यवर मंडळी येतील आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या तिथं त्यांचं सकपाळ साहेबांचं मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर रॅलीला मार्गस्थ होईल. महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आणि गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळ्याच्या तिथं रॅलीचा समारोप होईल आणि जे काही शेतकऱ्यांविषयी काही प्रश्न असतील त्याचं विचार निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आमचे जवळपास 4 ते 5 हजार सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या असून अनेक महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फिनले मिल कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दरम्यान जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. फिनले मिल हा 6 वर्षापासून बंद आहे. 6 वर्षापासून कोरोना 3 वेळा गेला, 3 वेळा वापस आला, पण फिनले मिल अजूनही चालू झालेला नाही. मोदीच्या कानावर चूळ तर चालली नाही की मिल चालू आहे किंवा नाही, की कामगार जिवंत आहे की मेले आहे. पाकिस्तान ऑपरेशन सिंधूर चालून पाकिस्तानला नेस्तनाबूत करून साने लाखो करोड रुपये उधळणं चालू आहे इकडे तिकडे, पण कामगारांचे झपाझप 16 जण मेले.
ते 16 जणांसाठी कोणतं सिंदूर ऑपरेशन चालू नाही करून दिला मोदी. आणि कामगाराचे घरचे लेकरं बाया सर्व बिचाराचे हाल अपेष्टा होऊन राहिले. त्याच्यावर काहीच हे नाही आहे. उद्योजक आहे तो आणि उद्योजकप्रमाणे वापरून झाला. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पुराणे दिन वापस द्या, अच्छे दिन आम्हाला पाहिजे नाही. आमचे जुने दिवस आम्हाला वापस द्या. झालं सहनशीलता खतम झाली. आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, हे येऊ द्या, ते येऊ द्या, सर्व आणलं तरी मिल चालू व्हायचं नाव नाही झालं. पगार रोखून जायले. तो टेक्स्टाईल मंत्री फुकटचा पगार घेऊन झाला तिथं बसून जाण्या. त्याचा पगार तो काढून झाला, बाकीचे उपाशी ठेवून झाला. काय कामाचे असे मंत्री फंत्री म्हणून झाले आणि काय भारताचं भविष्य घडून राहिले हे लोकांना मारून झाले अंदरच्या अंदर. हे ना इस्तेफे देऊन द्या, याच्या इकडून चालत नाही. तर सीधा देश चालवत असेल लक्ष द्या. नवीन रोजगार तर नोका करून जुने चालू करा. एकच मागणं आमचं काय आहे ते भरं वाईट करा. नाही तर आम्हाला फाशीवर लटकून द्या. नाही तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला टाकून द्या. आमचं ऑपरेशन सिंदूर करून टाका. एक भाव आमच्या मिलावर आणून टाकून द्या. बस एवढं बोलून मी 2 शब्द समाप्त करतो. बदलत्या वातावरणाचा शेतमालावर बाजारभावावर परिणाम होत असतो. सध्या बाजारात लसणाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता सुका लसूण बाजारात आला असल्याने त्याची किंमत जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच याआधी येणारा लसूण हा ओला होता, त्यामुळे तो कमी दरात विकला जात होता. परंतु आता सुका लसूण असल्याने दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हाँ, लहसुन अभी 50-60 रुपये किलो बढ़ गया है. 40 रुपये भी हो गया. छोटा का 20 रुपये से बढ़ गया है बाजार. अभी पहले तो 40-60 रुपये किलो था. अभी बाजार थोड़ा महंगा हो गया. 50-60 रुपये किलो बढ़ गया है. 1 किलो पीछे में. छोटा उरणमधील कळंबुसरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळंबुसरे गावातील 25 ते 30 घरांना मोठं नुकसान झालं असून अनेक घरांचे पत्रे आणि कौले उडाले आहेत. कळंबुसरे गावातील ग्रामस्थांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांवर मकोका लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असून पोलिसांनी तपास गांभीर्याने न घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मला वाटतं सगळ्यांना लेखीबारी असतात की ज्या पद्धतीनं एका सुनेचा म्हणजे सून शेवटी मुलीसारखीच असते आपल्या. हाल करून खरं तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं, तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होतं. पण अशा एका साधं गुणवान मुलीचा जीव घेणं आणि जीव घेत असताना ज्या पद्धतीनं 1-2 वर्षामध्ये या मुलीचा छळ केला अतिशय लाजिरवाणं आहे. हृदयद्रावक, हृदयाला असं पिळवटून टाकणारं कृत्य ते झालेलं. कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर बघितले 34 खुणा आहे तिच्या अंगावर, 34 ठिकाणी वळ आहे. आणि हा केलेला खून आहे, हा मर्डर आहे. हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट वार्ता आहे. संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि त्यांचे ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे. कारण त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या धमक्या आलेल्या आहे, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे खून हे संघटित पद्धतीनं केलेला खून. एका व्यक्तीनं, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यानी किंवा नंदीने सगळ्यांनी मिळून केला. तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे. जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली म्हणजे फासावर लटकले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक क्राईम म्हणता याला जनतेची आहे, सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा आहे. याच प्रकरणामध्ये खरं तर सुरुवातीपासून पोलिसांनी काही केल्याचा एक आरोप होतोय. सासू-सासरी, सासरा आणि दीर ही 8 दिवस फरार होता आणि आता दुसरा जो बाळ घेण्यासाठी कसपटे केल्यानंतर ज्या निलेश चव्हाणने धमकवलं तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. एकूणच तुम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे असं वाटतं का? पोलिसांनी बिलकुल गांभीर्याने घेतले नाही. कारण याच्या आधी सुद्धा अशी तक्रार होती. हीच आपली जी मुलगी आहे, हिची जी जाऊ आहे, तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे. पण तो राजकीय दबावाखाली एखाद वेळेस असू शकतं. पोलीस अशी कारवाई करायला धजावले नसतील कारण ते अजितदादांच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत, काही तालुक्याचे अध्यक्ष आहेत. एक राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती
बाळ घ्यायला गेलेलं बाळ घ्यायला गेलेला चव्हाण नावाच्या व्यक्ती, त्याच्याकडे कसपटे कुटुंबीय जातात आणि आगवणी कुटुंबियातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडे न देता स्वतः रिव्हॉल्वर दाखवणारा व्यक्ती. ते सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा होता, खूनच करायचा होता, हे स्पष्ट होतं. म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे. याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे. आणि निश्चित याच्यात 8 दिवस ज्या अर्थी कुठं फिरत होते आरोपी, याच परिसरात फिरत होते, पुण्याच्या फार लांबही गेलेले नव्हते. मोबाईल त्यांचे चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या, त्यांच्याकडे गाड्या होत्या, सगळ्या गाडीला आजकाल GPS आहे. असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल, जनता असेल, यांचा दबाव वाढला, त्याच्यानंतर अटक झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे, मीडियाने काहीतरी दखल दिली पाहिजे, अशा पद्धतीनं पोलिसांचा रोल झालेला दिसतो. आणि निश्चित पोलिसांनी याच्यात काही जर मला असं वाटतं तपासात कुठे बारकावे जरी सोडले तर आम्हालाही ते येते. आम्ही सुद्धा याच्यात लिगल बाजू या कुटुंबियाची घेऊ आणि या हगवणे कुटुंबियाला फासावर लटकवण्याच्या भूमिकेत आमचा सुद्धा हातभार. कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांच्या विकासाबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत भेडसावणाऱ्या समस्यांचा पाडा आयुक्तांसमोर वाचून दाखवलाय. या बैठकीदरम्यान 27 गावातील रस्ते आणि गटांच्या दुरावस्थेचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी लावून धरलाय, तर 27 गावातील वाढीव कराच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. गावातील संघर्ष समितीच्या वतीनं आदरणीय आयुक्त साहेब यांची आज पहिल्यांदा भेट घेतली. प्रथमतः त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले. त्याच्यामध्ये 27 गावातील जे काही इंटरनल रस्ते आहेत ते रस्ते गटारीसाठी त्यांनी या भागात 27 गावामध्ये दौरा करावा आणि वस्तुस्थिती त्यांनी बघून घ्यावी. त्याचबरोबर जे 40 वर्षात प्रथमच शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषद ताब्यात आहेत, ते लवकरात लवकर कॉर्पोरेशन आपल्या ताब्यात घ्यावेत, यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावण्याचे सुद्धा आश्वासन दिलं. 499 कामगारांचा विषय आहे, तो सुद्धा तिथे मांडला गेला. त्यांना ताबडतोब त्यांना परमनंट करण्याचे पत्र त्यांना देण्यात यावे आणि त्यांनी सुद्धा हे कबूल केलं की हा विषय माझ्यापर्यंत आलेला आहे आणि या बाबतीमध्ये मी जातीने लक्ष घालतोय आणि हा प्रश्न ताबडतोब आपण सोडवणार. त्याच ठिकाणी आमचे संत सावलाराम महाराज स्मारक हा सुद्धा तिथे चर्चेला गेला आणि त्याच्यासाठी सुद्धा जे काही अधिकारी आहेत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट नेमावं त्यासाठी सुद्धा त्यांनी कबुली केली आणि या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. असे अनेक विषय होते. ट्रॅफिकचा विषय सुद्धा फार महत्त्वाचा. कल्याण शिरोडला ट्रॅफिक होते, त्या ट्रॅफिकसाठी MMRDचे अधिकारी, MSRDचे अधिकारी, पोलीस आणि कॉर्पोरेशन हे आपल्या अध्यक्षतेखाली याविषयी लक्ष घालावं, मीटिंग लावावी आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडवावा आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं की या बाबतीमध्ये आपण मीटिंग लावूया. आणि घरपट्टीचा विषय जो टॅक्सचा, तो टॅक्समध्ये सुद्धा जे काही वाढ होत चाललेली आहे या बाबतीमध्ये सहकार्य करावं, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून स्टडी केलेला आहे. माझ्या या बाबतीमध्ये स्टडी चालू आहे आणि या बाबतीत आम्ही सहकार्य आपणास करू. हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यामुळे आम्हाला सुद्धा आज आनंद वाटला की प्रथमच त्यांनी चार्ज घेतल्यानंतर 27 गावांचा खूप मोठा स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न निश्चितच सोडवतील अशी आशा आम्हाला आहे. शेवगाव शहरातील श्यामनगर आणि गणेशनगर या प्रभागामध्ये गेल्या 25 दिवसापासून पाणी नसल्या कारणाने या प्रभागामधील महिलांनी मुख्याधिकारी त्यांच्या दालनात आज ठिय्या आंदोलन चालू केलंय. या भागातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांपैकी जुलेखा शेख या महिलेला चक्कर आल्या कारणाने त्यांना नगर परिषदेच्या दालनात बाहेर झोपावून हे आंदोलन पुढे चालू ठेवण्यात आले. 3 दिन से पानी हमको आज 20-25 दिन हो गए, पानी नहीं है, नल फूटे, वो पाइप फूट गए, उस पर कोई सीरियस ले रहा नहीं है. ऐसे कौन थे धंधे, ऐसे गरीब ने क्या करने का, हमने क्या पीने का पानी का, तुम आज बात सीरियस ले रहे नहीं है. अब कई दिन से पानी का नहीं, हमको धोरण नहीं, कुछ नहीं, क्या नहीं. हम काम को जाते, धंधे को जाते, पानी को आते रुक के बैठते, 400-400 रुपये हमारे डूबते. हाँ, नगर पालिका तुमने उनको बोले तो उनका तुम सीरियस नहीं ले रहे पानी के बारे में. वो नल फूटे तो कितने नल फूटा तो उसका भी नहीं करके ले रहे तुम पाइप का.
आप आज इधर काय को है आप? हम इधर काय को आए पानी के लिए आए ना, हमारे तुम पानी की सोई करके दो, नल जुड़ा के दे दो। हाँ, हम जब तक यहाँ से उठने वाले नहीं, हमारे खाने पीने की सुधा सोई करके दो तुम। भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला असून परिणामी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे प्रमुख पंकज साळुंखे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करत स्वच्छतेसह सुरक्षतेबाबतचा अधिष्ठाना निवेदन देत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत। मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे महाविद्यालय जे आहे, ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी। तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता, सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललंय, इथे येऊन खुशाल दारू पितात, धिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आरडावी करतात। शिवाय ही स्वच्छता जी आहे, असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत, परंतु ते माणसांच्या की गुरांच्या। जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो। मग हा निधी जातो कुठे नेमका, हा प्रश्न आमच्या सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे। आम्ही इथे आल्यानंतर सगळी चर्चा केली, यांना सगळे फोटोग्राफ, यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना, CIG बांबरे जे आहेत अधिष्ठात्री। तर याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 8 दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही, जर तो नाला पॅक केला नाही, इथे नाला देखील आहे, त्या नाल्यामध्ये अक्षरशः MIDC मधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं। आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे, आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार। शिवाय त्या नाल्याच्या वरती महिलांचं प्रसूतिगृह आहे। तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो। तर जर येत्या 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर, तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफस्वच्छता आमच्या स्वखर्चाने करून, सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफस्वच्छता करून त्याचा सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवा अशी मागणी करत आंदोलन केलं। या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोग अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। रुपालीताई चाकणकर यांनी खरंच आपला राजीनामा द्यावा, कारण पुढे जे काही बळी जाणार आहे त्या वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। महिला आयोग हे पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे, इथे नियमाची चौकट असते। महिलांवर जर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल आणि तरी देखील महिला आयोग अन्याय करत असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जाब विचारल्यावर धमकी दिली जात असेल, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा उपयोगच नाही, त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्यामुळे रुपालीताईंनी स्वतः विचार करावा की आपण कितपर्यंत आपण एक महिला आहे आणि त्या महिला भगिनींवर आपण कितपर्यंत त्याला योग्य न्याय देऊ शकतोय। त्यामुळे रुपालीताईंनी स्वतःहून महिला आयोगाचा राजीनामा द्यावा। रुपालीताई चाकणकर आपण राजीनामा द्यावा आणि जर राजीनामा देण्यात येत नसेल तर जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांनी राजीनामा घ्यावा, ही एक महिला म्हणून आमची सरकारला विनंती असणार। तुम्ही जर त्याच्यावरती योग्य दखल घेत नसेल तर तुम्ही त्या पदावर बसण्यास आग्रह आहात का, हा त्यांनी रुपालीताई चाकणकर यांनी स्वतः त्याच्यावरती विचार करणं अपेक्षित आहे। जर ते स्वतः त्याच्यासाठी राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा द्यावा। महिला न्याय मिळाला असता की आज आपल्या ठिकाणी असतील। रुपालीताई चाकणकर यांनी खूप मोठी दिरंगाई केली, त्यामुळे असंख्य व्यक्तींचा अजूनही बळी जाईल, त्यासाठी रुपाली चाकणकर यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा। अजितदादा असू दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे, एकनाथ शिंदे असू दे, यांनी दखल घेऊन महिला आयोगाकडे त्यांचा राजीनामा मागावा व रुपालीताई चाकणकर त्यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। तर ज्या तुम्हाला जर न्याय देता येत नाही तर रुपालीताई चाकणकरनी राज्य महिला आयोगाचा 100% नाही 101%, 1001% त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। रुपालीताई चाकणकर
रुपालीताई चाकणकर यांनी आजपर्यंत कोणतीच सक्षम भूमिका महिलांसाठी बजावली नाही, तरी त्यांनी या पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.